नवरात्रीचे 9 दिवस आपण स्त्री शक्तीचा जागर करतो। ठिकठिकाणी मंडळांकडून देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते। तर आज आपण आलोय जोगेश्वरीतील श्यामनगरची राजमाता या मंडळात। या मंडळाने कालीमातेच्या रौद्र पण सुंदर अशा देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे। त्याशिवाय देवीला साजेसा आणि आकर्षक असा देखावा देखील साकारलाय। आणि खास वैशिष्ट्य म्हणजे ही देवीची मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे, कारण ती कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया मंडळाचे सचिव मंगेश मगदूम यांच्याकडून। नमस्कार। या वर्षीची तुमची देवीची मूर्ती आणि देखावा म्हणजे थोडक्यातच या वर्षीच्या तुमच्या मंडळाच्या थीम बाबत काय सांगाल? तर तुम्ही पाहत असाल की आमच्या देवीच्या वर्षी जी मूर्ती आहे ती साक्षात महाकालीचं होतं। महाकालीचं रूप म्हणजे कसं बघितलं तर पार्वतीचा उग्र अवतार असं मानलं जातं। आता ती अशी जी व्यक्ती आहे की जो काळ येतो त्या काळावरती नाश करणं, आपण जे मनोभावे पूजा केली तर जो आपला काळ येतो त्याच्यावरती ते नाश करणे, तसं एक व्यक्तिमत्व आहे त्या देवीचं। तसेच तुम्ही आता आम्ही देवीचंच अनुसरून जो देखावा ते उभा केलेला आहे तो एक प्राचीन मंदिराचा देखावा उभा केला, तुम्ही पाहू शकता। मूर्ती असं बघायला गेलं कागदाच्या लगद्यापासून बनवले, कागदाचे लगदे आणि माती मिश्रित ही मूर्ती आहे। त्याच्यामुळे ती विसर्जन करण्याच्या सोपीसाठी आणि पर्यावरणपूरक असं जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं तर याची पर्यावरणाला हानी नाही किंवा आणि शासनाने जे निर्बंध लादले आहेत किंवा कृत्रिम तलावाचा विषय असेल किंवा तलावाचा विषय असेल त्या अनुसरून आम्ही पूर्ण पर्यावरणपूरक मूर्ती बसवून एक बोलतात ना पायंडा नवीन घालतो की समाजाबद्दल एक आपलं देणं असतं, तर त्या मार्गावर आम्ही चालतोय। पण खरंच खूप छान संकल्पना। तर ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनली आहे, तर ह्याची काही विशेष काळजी घ्यावी लागते का? विशेष काळजी असं म्हणजे एवढंही नाही, कारण आम्ही एकदा मूर्ती स्थापन केली तर देवीच्या गाभाऱ्यात आम्ही पहिले तर कोणाला म्हणजे किंवा मंडळाचे जे फक्त साडी नेसवायला जी व्यक्ती येते त्याच्या व्यतिरिक्त बाकी असं कोण नसतं। बाकी ते मूर्तीच्या बनवण्याबद्दल सांगण्यात गेलं तर कारण कागदाचे असल्यामुळे थोडं आम्ही प्रत्येकाला थोडं लांबच होतं, कारण आता पाऊस असेल किंवा काय असेल तर ते बघा तेवढी काळजी घ्यायला लागते, बाकी असं नाही त्याच्यामध्ये। तर इतर मंडळांनी ही पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करावी यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? प्रत्येक मंडळाला मी संदेश देईन की आता जसं या वर्षी हायकोर्टाने POPवर बॅन आणला, तर मागी गणेशोत्सवात जसं विसर्जन रखडलेलं, कारण त्या मूर्तींचं विसर्जन आता गणपतीच्या काळामध्ये झालं, तर प्रत्येकाने एक इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे। एक पर्यावरण बोलतात ना की आपलं एक देणं काहीतरी लागतं समाजाप्रती पर्यावरणाप्रती, तर प्रत्येकाने निदान मातीची मूर्ती तरी बसवावी। धन्यवाद। तर निसर्गावर होणारा दुष्परिणाम बघता सर्वच मंडळांनी पर्यावरणपूरक अशा मूर्त्यांची स्थापना करणं आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यनसह संयुक्ता सातपुते, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।